तर सेकंड चॅप्टरमध्ये आज आपण बघणार आहे वर्क आणि एनर्जी. जस्ट स्टार्ट करू. ठीक आहे. तर एकदम सिंपलची गोष्ट आधी एकदम मराठीत अर्थ समजून घ्या. वर्क म्हणजे काय होते? काहीतरी काम. ठीक आहे. वर्क म्हणजे काय होते? काहीतरी काम किंवा त्याला आपण काय म्हणतो? कार्य. आता समजून घ्या. समजा तुम्ही घरी आहे, तुम्हाला घरचे काहीतरी काम सांगते. चला उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं बाहेरून काय ना बाल्टीभर पाणी घेऊन या. ठीक आहे. काय घेऊन यायला सांगितलं? पाणी आणायला सांगितलं सपोज. ठीक आहे. टू फेच वॉटर, पाणी आणायला सांगितलं किंवा बकेट उचलायला सांगितली. नाही तर काय होऊ शकते, तुम्ही जर मित्रांसोबत आहे, कार बंद पडली, तुम्हाला कारला धक्का मारायला सांगितला. कारला काय करताय तुम्ही? पुश करताय. तरी आपण काय म्हणतो? काहीतरी काम करा रे बा. बसल्या बसल्या काय राहता एका ठिकाणी. बकेट घेऊन या म्हणजे काय? काम कर काहीतरी. कारला धक्का मार म्हणजे काहीतरी काम कर. किंवा जर तुम्ही अभ्यासाला बसले असाल, काहीतरी विचार करू राहिले आणि तुम्हाला कोणी आलं का रे उचलता काय बाहेर फिराले, बाहेर फिरून येऊ कुठेतरी, तुम्ही काय म्हणता? कामात आहे. आपण काय म्हणतो ना? विचार जरी करत असेल तरी आपण काय म्हणतो? कामात आहे. कामात आहे म्हणजे काय झालं? काहीतरी तो वर्क करत आहे. आता कुठल्या टाईपचं वर्क? तर वर्क दोन प्रकारचे म्हटलं जाते बेसिकली आपल्यासाठी. एक असते जे डोळ्याने दिसते, जे डोळ्याने दिसणारं वर्क आहे, याला आपण काय म्हणू? हे डोळ्याने दिसते तर ॲक्च्युअल आहे, तर आपण याला म्हणू हे आहे आपलं फिजिकल वर्क. आणि डोळ्याने दिसते काय झालं काय नाही, हे फिजिकल वर्क झालं. आणि दुसरं काय असणार आहे जे आपण डोक्यानं करतो, त्याला आपण काय म्हणतो? मेंटल वर्क. बरोबर. तर वर्क म्हणजे काय होते ते अजून बघू आपण. पण एक साधं काम किंवा एखादी कार्य जे आपण करतो त्याला आपण काय म्हणतो? वर्क. वर्क जर डोळ्याने दिसत असेल झालेलं त्याला आपण म्हणतो फिजिकल वर्क. आणि जर ते डोळ्याने दिसत नसेल, फक्त डोक्यानं काम चालत असेल, त्याला आपण काय म्हणतो? मेंटल वर्क. आता काम करायला काय लागते? काम करायला आपल्याला लागते ताकद. काम करायला लागते ताकद. तर ताकदलाच आपण काय म्हणतो? एनर्जी किंवा ऊर्जा. ताकदला आणखी एक नाव आहे, आपण त्याला पॉवर पण म्हणतो. पण बेसिकली काम करायला जी आपल्याला काय म्हणते शक्ती लागते, ऊर्जा लागते, त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी. म्हणजे वर्क करायसाठी एनर्जी लागते. ठीक आहे. एनर्जीसाठी वर्क नाही लागत, काम करायलाच एनर्जी लागते. जर तुमच्या अंगात ताकद नाही, झोपेतून उठले, तुम्ही थकल्या, पूर्ण तुम्हाला काम सांगितलं तर आपल्या कसं जीवावर येतं का आपण करत नाही रे बा काम. काऊन? एनर्जीच नाही म्हणते अंगात. काऊन एनर्जी? काऊन नाही मग? कारण की ते काम केल्यावर एनर्जी काय झाली? सगळी खर्च झाली. तर काम करणं दोन प्रकारे आपल्यासाठी आहे. एक तर फिजिकल वर्क असेल किंवा मेंटल वर्क असेल. आता मेंटल वर्कमध्ये तुम्ही मग समजा काय करू शकता? विचार करू शकता, किंवा तुम्ही टी व्ही पाहू शकता, किंवा तुम्ही रीडिंग करू शकता. बरोबर. नाही तर तुम्ही स्टडी करू शकता. फिजिकल वर्कमध्ये कुठल्याही गोष्टीची डोळ्याने दिसते की काम होत आहे बा, म्हणून काहीतरी सुरू आहे, त्याला आपण काय म्हणू? वर्क. मग आता एखादी गोष्ट तुम्हाला काम सांगितलं आणि ते काम झालं, कसं समजा हे कामच होतं म्हणून? उदाहरणार्थ तुम्ही ठरवलं की तुम्ही इथे ग्राउंडवर आहे आणि तुम्हाला काय सांगितलं? मित्रांसोबत फिरायला गेल्यावर गाडी काय बंद पडली. आता तुम्ही गाडीला धक्का मारू राहिले. गाडीला काय लावून धक्का मारू लागले म्हणजे गाडीला काय लावलं तुम्ही? एक फोर्स लावला. गाडीला काय लावला? फोर्स. फोर्सला नेहमी काय असते? डायरेक्शन. सेकंड लॉ काय म्हणते आपलं न्यूटनचा? सेकंड लॉ काय म्हणते की ज्या डायरेक्शन तुम्ही फोर्स लावला त्या डायरेक्शनला काय होणार? तुमची मोशन होईल. तर तुम्ही या डायरेक्शनला काय लावला? तुम्ही फोर्स लावला, तुमची मोशन पण त्याच डायरेक्शनला झाली. जेव्हा तुम्ही फोर्स लावल्यावर तुमची गाडी थोडी समोर गेली, काहीतरी काय आलं? तुमचं डिस्प्लेसमेंट आलं. काय आलं? तुमचं डिस्प्लेसमेंट. तर तुम्ही काय म्हणू शकता? हा एवढी ताकद लावली, एवढा फोर्स लावला, आता काहीतरी काम झालं. म्हणजे काम करायसाठी महत्त्वाची गोष्ट काय? फोर्स लावला आणि सोबत काय लागलं पाहिजे? डिस्प्लेसमेंट पण असलं पाहिजे. जेव्हा दोन्ही गोष्टी असेल तेव्हा आपण काय म्हणू? काहीतरी काम झालं आहे. तुला आणखी उदाहरण सांगतो. ठीक आहे. घरी साफसफाईचं काम सुरू आहे. आईनं सांगितलं बाबाला इकडली खुर्ची उचलून तुम्ही इकडे ठेवून द्या बाजूला. मग जर बाबांनी तिला हात लावलाच नाही, खुर्ची जागेवर हल्लीच नाही, तर मग आई काय म्हणते? अहो काही काम वाम करा ना, मदत करा, थोडीशी खुर्ची उचलून ठेवा. म्हणजे ती खुर्ची जागेवरून हल्ली नाही म्हणून ते काम झालं नाही. तर काम होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय? ही इथची खुर्ची उचलून इथं गेली पाहिजे. म्हणजे इथची खुर्ची उचलून इथं गेली पाहिजे. याचा अर्थ काय? इथे काय झालं पाहिजे? डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे. तर डिस्प्लेसमेंट करायला काय लागते? मोशन लागते. मोशन करायला काय लागते? हमेशा फोर्स लागते. जेव्हापर्यंत तुम्ही फोर्स लावणार नाही तेव्हापर्यंत डिस्प्लेसमेंट होणार नाही. जेव्हापर्यंत डिस्प्लेसमेंट होणार नाही तेव्हापर्यंत तुमचं काम झालेलं दिसणार नाही. तर आपण वर्क आणि एनर्जी चॅप्टरमध्ये फक्त काय शिकणार आहे? फिजिकल वर्कविषयी. मेंटल वर्कविषयी कोणी कॅल्क्युलेशन करू शकत नाही, आपल्याला करायचं पण नाही. आपण काय करणार? फक्त फिजिकल वर्कविषयी विचार करू. तर फिजिकल वर्कमध्ये काय महत्त्वाचं आहे? एखादी वस्तू जेव्हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते, कोणत्या कारणानं? फोर्स लावल्यामुळं.
सो आपण मग काय म्हणू शकतो, वर्क कशाला म्हणायचं, वर्कला काय म्हणू मग आता डेफिनेशन आपल्याकडे आहे की काम झालं कधी म्हणणार आहे आपण. आताच आपण शिकलो तीच डेफिनेशन लिहिणार आहे की वर्क इज डन, वर्क इज सेड टू बी डन केव्हा, वेन जेव्हा आपण फोर्स लावतात काय दिसलं पाहिजे, डिस्प्लेसमेंट. वेन अप्लाइड फोर्स, अप्लाइड म्हणजे लावलेला फोर्स, अप्लाइड फोर्स कॉजेस डिस्प्लेसमेंट, कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे साधी गोष्ट आहे की जर तुम्ही फोर्स लावला आणि ते जर का तुमची ऑब्जेक्ट किंवा वस्तू जागेवरून हलली तर आपण म्हणू शकतो काय झालं आहे, वर्क झाला आहे. वर्कसाठी महत्त्वाच्या गोष्टी काय, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. परत लक्ष द्या, डिस्प्लेसमेंट काय असते, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनच्या मध्ये. हे इनिशियल पोझिशन होती तुमची आधीची आणि हे तुमचं काय झालं फायनल पोझिशन. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, फक्त डिस्प्लेसमेंट. तुम्ही एक खुर्ची अशी घेऊन आली उचलून तरी काही फरक पडत नाही, असं नाही आवडलं गोल गोल फिरत त्याच्यावर उड्या माळ्या मारत धिंगाणा करत इथं पोहोचवली तरी फरक पडत नाही, किंवा सरळ घासत जरी आणली इथपर्यंत तरी फरक पडत नाही. फक्त काय पाहिजे, त्याच्यावर काय लागला पाहिजे आपला, जर लागला पाहिजे फोर्स, आणि त्या फोर्समुळे काय झालं पाहिजे, डिस्प्लेसमेंट. जर फोर्समुळे डिस्प्लेसमेंट होत असेल त्याला आपण काय म्हणतो, वर्क डन. वर्कला आपण काय लिहितो, आणखी एक एक्झाम्पल बघू. सेम एक्झाम्पल, त्या माणसानं बाल्ट्या उचलल्या, मला सांगितलं घरी काम सांगितलं, पाणी भरायला सांगितलं, तुम्ही काय करता, नळावर जाऊन बाल्ट्या भरता, बाल्टी भरला आणि बाल्ट्या उचलून घरी आणून ठेवल्या. तुम्ही काय कॉज केलं, एक तुम्ही काय लावल्याला फोर्स लावला. फोर्स कशासाठी लावला, बाल्टीवरती उचल्यासाठी. ठीक आहे. सेकंड, तुम्ही या डायरेक्शननं मोशन करू राहिले तर इथे पण तुम्ही काय लावताय, फोर्स लावताय. ठीक आहे. आणि या बाटल्या या डायरेक्शन फोर्समुळे समोर समोर चालली तर बादलीचं काय झालं आहे, डिस्प्लेसमेंट. तर वर्कसाठी महत्त्वाची गोष्टी ज्या आपल्याला पाहिजे होत्या त्या झाल्या. कुठल्या, एक तर फोर्स आला, सोबत सोबत काय आला, डिस्प्लेसमेंट. मग आता कोणी असं म्हणायचं नाही कसं याच डायरेक्शनला कोण डिस्प्लेसमेंट झालं, कारण की सेकंड लॉ आपला काय म्हणते न्यूटनचा, ज्या डायरेक्शननं फोर्स लावला त्याच डायरेक्शननं काय असते आपली मुवमेंट असते. तर फोर्सनं बाल्टी आधी वरती उचलली तर हे पण डिस्प्लेसमेंट झालं, त्याला पण तुम्ही वर्क म्हणू शकता. तुम्ही बादली उचलून या साईडपासून या साईडपर्यंत घेऊन गेले, इथे पण काय झालं, डिस्प्लेसमेंट, कारण की तुम्ही ताकद लावली बाल्टी उचलायची. इथे पण काय म्हणू शकता तुम्ही, वर्क झाला. आपण वर्कचा फॉर्म्युला लिहू शकतो सिम्पली. सो वर्क इज इक्वल्स टू काय झालं, वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, इथे काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहिलं आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथे मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे, दुसरा कोणता अर्थ पकडू नका. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणखी काय एक्झाम्पल बघू. जर समजा उदाहरणार्थ हे बादली आहे, त्या बादलीत तुम्ही काय पाणी भरू राहिले, फक्त ना तुम्ही बादलीला हलवलं ना बादलीला उचललं, काय झालं याच्यामध्ये, काही मोशन झालं नाही, नो मोशन, काहीच मोशन झालं नाही. कारण बादली आहे ती तशीच आहे. कशी आहे, रेस्टमध्ये आहे. रेस्टमध्ये आहे म्हणजे काय झालं, काही मोशन नाही, काही मोशन नाही म्हणजे डिस्प्लेसमेंट काय झालं आहे, झिरो. सो देअरफॉर डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू झिरो. काही डिस्प्लेसमेंट झालं नाही. ठीक आहे, मोशनमध्ये नाही, डिस्प्लेसमेंट झालं नाही. फोर्स आहे का याच्यावर, म्हणू शकता की ठीक आहे तर ग्रॅव्हिटेशनचा फोर्स आहे. ठीक आहे, Fg. पण डिस्प्लेसमेंट काय झालं आहे, झिरो झाला आहे. किंवा तुम्ही म्हणू शकता, तुम्ही जर तुम्ही स्वतःविषयी म्हणत असाल तर तुम्ही या बादलीला वरती उचलला आहे का, तुम्ही कोणता फोर्स लावला आहे का, तुम्ही कोणता फोर्स लावला आहे स्वतःनं, नाही, कोणताच फोर्स लावला नाही, कोणी बादलीला वरती उचललं नाही. मग याच्यावर फोर्स किती लागला आहे, फोर्स लागला आहे झिरो. आपला फॉर्म्युला काय होता, वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती झाला, झिरो झाला. डिस्प्लेसमेंट पण काय झालं, झिरो. तर काम किती झालं, काम पण किती झालं, झिरो झालं. सेम लॉजिक इथं बघा, काहीतरी हा पोरगाला ताकद याच्यावर राग काढून राहिला भिंतीवर, हा भिंतीला काय मला पुरा फोर्स लावून राहिला, पुश करू राहिला. ठीक आहे, काय करू राहिला, भिंतीला पुश करू राहिला. आता तुम्ही भिंतीला किती ताकदनं पुश करा, भिंत हलणार का जाग्यावरून, नाही, भिंत इथली ती कुठं सरकत नाही. सरकत नाही म्हणजे काय झालं, याचं डिस्प्लेसमेंट काय झालं, झिरो झालं. डिस्प्लेसमेंट किती झालं, झिरो झाला. डिस्प्लेसमेंट झिरो म्हणजे काय झालं, परत वर्क इज इक्वल्स टू काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स तर आपल्याकडे आहे, एफ फोर्स लावला आपण, पण डिस्प्लेसमेंट किती आहे, झिरो. तर वर्क डन किती झालं, झिरो. परत देऊन घ्या. वर्क झिरो करायसाठी आपल्याकडे दोन गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या, सध्या तरी एक फोर्स तुमचा काय असला पाहिजे, झिरो असला पाहिजे, आणि दुसरा
दुसरा काय, तुमची डिस्प्लेसमेंट काय असली पाहिजे, 0. दोनपैकी एक जरी गोष्ट 0 झाली तर तुमचं वर्क डन काय झालं, 0 झालं. ठीक आहे. आता आणखी एक सिम्पलची गोष्ट बघू, बघा थोडी महत्त्वाची आहे. तर जसं उदाहरणासाठी इथं झालं वर्क. ठीक आहे, झालं आपलं वर्क. तर उदाहरणार्थ समजा एखादी गोष्ट आपण पुश करत आहे किंवा पुल करत आहे. उदाहरणार्थ एक पॉईंट उदाहरण कुठं असेल, समजा ही गोष्ट आहे तुमच्याकडे जमीन आहे. ठीक आहे, आपल्या जमिनीवर काय लावलं आहे आपण, काय ठेवली आहे, गाडी. त्या जमिनीवर आहे आपली गाडी. चला गाडी काढतो, याच्यावर एक साधी खेळण्याची गाडी आहे. ठीक आहे, मला अशी गाडी आवडते, तुम्ही अशी गाडी काढली. ओके, एक खेळण्याची गाडी आहे. आता खेळण्याची गाडी ओढण्यासाठी आपण दोरी आडवी बांधतो कधी नाही, दोरी हमेशा कशी असते, वरती जाणारी. तर इथून जो व्यक्ती त्या गाडीला ओढत आहे, इथून जो व्यक्ती त्या गाडीला ओढत आहे तो त्या गाडीला पुढे घेऊन चालला आहे. जर तुम्ही फोर्स बघितला तर फोर्सच्या हिशोबानं या डायरेक्शन तुमचा फोर्स लागला आहे तर गाडी पण कुठे जायला पाहिजे, वर जायला पाहिजे. पण गाडी वर जात नाही, गाडी कुठे जाते, गाडी जाते समोर. म्हणजे आधी गाडी इथे होती इनिशियल पोझिशनला आणि नंतर गाडी कुठे आली, इथे फायनल पोझिशनला आली. बघा झालं काय, ॲक्च्युली इथली गाडी इथं आली. ठीक आहे, पण लक्ष द्या इथे फोर्स लागला आहे वरतं, डिस्प्लेसमेंट झाला आहे खाली. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि फोर्सच्या मध्ये काय बनला, एक अँगल बनला आहे. आपलं लॉजिक काय होतं, ज्या डायरेक्शनला फोर्स लागला त्या डायरेक्शनला काय व्हायला पाहिजे, डिस्प्लेसमेंट. पण झालं काय, नाही झालं. डिस्प्लेसमेंट एका साईडला चाललं आणि फोर्स दुसऱ्या साईडला चालला. दोघांमध्ये काय बनला, एक अँगल. दोघांमध्ये काय बनला, एक अँगल. जर दोघांमध्ये अँगल बसला असेल तर आपला सेकंड लॉ काय मध्ये होतं, जमत नाही, मग तो चुकला. सेकंड लॉ काय होता, ज्या डायरेक्शनला फोर्स लागला त्या डायरेक्शनला काय व्हायला पाहिजे, डिस्प्लेसमेंट. याचा अर्थ काय, की जर डिस्प्लेसमेंट या डायरेक्शननं होत असेल, लक्ष द्या मी काय म्हणतो हा, जर तुमचं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शननं होत असेल त्याचा अर्थ काय, की या डायरेक्शननं कोणता तरी फोर्स आहे. हा एफ तर नाही, पण कोणता तरी फोर्स आहे या डायरेक्शननं. बिना फोर्सचं या डायरेक्शन डिस्प्लेसमेंट होऊ शकत नाही. ती हार्ड साईडला डिस्प्लेसमेंट होत आहे आपला आडवा, याचा अर्थ आडव्या डायरेक्शनला काय आपला एक फोर्स आहे. तर जर तो आडव्या डायरेक्शनचा फोर्स काढायचा असेल तर आपण काय करतो, हा जो फोर्स आहे बघा, मी ते एक्सप्लेन करत नाही सध्या, फक्त लिहून दाखवतो. की समजा हा आपला फोर्स होता, हा आपला फोर्स आहे. ठीक आहे, आणि या डायरेक्शनला आपलं काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. फक्त डायरेक्शन काढतो इथे, हे डिस्प्लेसमेंट आहे. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या मध्ये काय बनला, एक स्पेशल अँगल. तर जेव्हा दोघांमध्ये अँगल बनते तेव्हा फोर्सचे दोन भाग बनतात, एक त्याला समोर ढकलणारा आणि एक त्याला वरती उचलणारा. कारण की बघा ना, जेव्हा तुम्ही तिरपं उडता एखाद्या गोष्टीला, तिरपं ओढणं म्हणजे काय, ही जी गाडी आहे समजा, जेव्हा तुम्ही त्याला तिरपं ओढता, समजा उदाहरणार्थ ही गाडी आहे, याला जर तुम्ही तिरपं उडालं तर गाडी कुठे यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे, बरोबर आहे ना. गाडी इथे यायला पाहिजे, पण गाडी इथे येणार आहे काय, गाडी इथे यायला पाहिजे, पण गाडी इथं आली काय, नाही. गाडी कुठं आली, गाडी इथं आलेली नाही. गाडी कुठे गेली, गाडी इथं नाही आली. गाडी कुठे गेली, गाडी समोर गेली. म्हणजे जर मी फोर्स तिरपा लावला तर गाडी पण तिरपी यायला पाहिजे, पण गाडी काही तिरपी आलेली नाही, गाडी गेली सरळ. म्हणजे सरळ जाणारा एक फोर्स तिथे लागत आहे. तो जो सरळ जाणारा फोर्स आहे त्या फोर्सला एक स्पेशल नाव आहे. त्या फोर्सला आपण म्हणतो एफ कॉस थिटा, आणि जो वरती चालला दुसरा पार्ट त्याला म्हणतो एफ साइन थिटा. आता हे काय नाटक आहे, कसं आलं आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. पण साधी गोष्ट आहे की ज्या डायरेक्शनला फोर्स लागत आहे त्या डायरेक्शनला काय होणार, डिस्प्लेसमेंट. तर आपलं वर्क काय होतं, ॲक्च्युली वर्क डन काय असतं, हमेशा वर्क डन काय असणार आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो W इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे,
त्यात डायरेक्शन आपलं डिस्प्लेसमेंट आहे. सो डब्ल्यू इज इक्वल्स टू डायरेक्शनचा फोर्स किती आहे, डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनचा फोर्स तो आहे एफ कॉस थिटा. सो एफ कॉस थिटा इंटू डिस्प्लेसमेंट डी, म्हणजे वर्कचा ॲक्च्युअल फॉर्म्युला काय झाला, एफ इंटू डी इंटू कॉस थिटा. हा झाला तुमचा वर्क डनचा फॉर्म्युला. आणि याच्यामध्ये जो थिटा आहे तो थिटा काय, लक्ष द्या थिटा कशामधला अँगल आहे, डिस्प्लेसमेंट आणि फोर्समधला. इट इज अ अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. मग आता हे फॉर्म्युला कसे आले, इथे कॉस थिटा का बरं घेतला आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटमधलाच अँगल का बरं घेतला आणि हे असं का बरं होते, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आणि याचे काही एक्झाम्पल पण बघूया. ठीक आहे. आणि हे कॉस थिटा काय आणि याची व्हॅल्यूज काय काय असू शकतात ते पण आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघूया. आणि या गोष्टीला आपण ॲक्च्युली म्हणतो रिझॉल्युशन ऑफ फोर्स. आता रिझॉल्युशन ऑफ फोर्स म्हणजे काय ते पण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. तर मी होप करतो की तुम्हाला आजचा हा कन्सेप्ट समजला असेल की फोर्स काय आहे, वर्क डन कशाला म्हणायचं, वर्कसाठी असणाऱ्या दोन महत्त्वाच्या कंडिशन कुठल्या कुठल्या आहे आणि वर्कचा स्टँडर्ड फॉर्म्युला कुठला आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपण याचं युनिट आणि हे कसं आलं आणि याचं ॲप्लिकेशन कुठे कुठे होते ते आपण बघूया. ठीक आहे. तर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.